हॅलो. थँक्यू व्हेरी मच. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित फ्रेंड्स ट्रॉफी 2026 ओवेगावची ही स्पर्धा आज मैत्रीला या ठिकाणी मात्र कुठे ना कुठेतरी योग्य न्याय देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. पहिलाच बॉल फुल टॉस हाताला गेला आणि इथे बीमर आहे पंच सांगतात नो बॉल. शनी कृपा कोपरा आणि त्यांच्या विरुद्ध आपला श्री मलंग वाहुंजे टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. चेक केलं जाईल. पंच या ठिकाणी मात्र चेक करू इच्छित आहेत. येस वेस्ट हाईट सुद्धा चेक केले जाईल आणि त्याचबरोबरीने बॉल कुठे पिच झालाय हे सुद्धा चेक केलं जाईल. चला तर मग तिसऱ्या पंचाचा निर्णय होता वाईट बॉल आहे. सो नो बॉल इथून मात्र कॅन्सल होईल. वाईट बॉल मिळेल. एकंदरीत सर्व शहानिशा माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा सुरुवात होते मॅचला. अर्थातच साहिल ठाकूर बॉलिंग मार्कवरती तयार. आणखीन एक फुलटॉस बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु बॉल बॅटचा नीट संपर्क नव्हता त्यामुळे इथे तो डॉट. श्री मलंग स्पोर्ट्स वावंजडी त्यांच्या विरुद्ध शनी कृपा कोपरा टीम आज मैदानामध्ये खेळते. मॅच नंबर 2. यातून जिंकणारा संघ पुढील सामना खेळेल अर्थातच ओवे टीमच्या विरुद्ध. सेल्फी 119191 ओवे. इथे देखील आपण पाहू शकता बॅट आणि बॉलचा नीट कनेक्शन नव्हतं. बॅटची एज घेतली. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅनकडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. एक सिंगल धाव आली. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 एक अतिशय दमदार आयोजन या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आलंय. आजचा गट खरं तर ग्रामीण गटातील 8 संघ स्पर्धेमध्ये खेळतील आणि उद्या खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. 2 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा आज मैत्रीच्या नावाची एक चांगलीच ज्योत लावताना पाहायला मिळणार आहेत. इथे देखील पाठ ढकलून दिल्या. कट केल्या बॉलला पाठवून दिल्या बरोबर स्वीपर कव्हर पॉईंटच्या मधून सरळ 4 धावांकरिता आहे तो या मॅचचा पहिला चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 6 वर. इथे देखील फिरून मारण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची अपील आणि ही अपील उचलून धरली आहे पंचांनी. विकेट मिळाली. पहिली सफलता इथे मिळाली आहे शनिकृपा कोपरा टीमला आणि पहिला धक्का लागलाय श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमला.
किरण आला मैदानामध्ये. वन डाऊनचा बॅटर थोडासा उसऱ्याने मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु आता वन डाऊनची भूमिका त्याला स्पष्ट निभावायची आहे. वन डाऊन म्हटलं की जबाबदारी ही नेहमीच आपण पाहिले. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय संघाचा विराट कोहली देखील याच नंबरवरती खेळण्यासाठी मैदानामध्ये येतो. चेसिंग मास्टर म्हणून त्याला ओळखलं जातं. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटमध्ये फिल्डर बरोबर हातात कॅच देऊन बसलेत. दुसरा धक्का दुसऱ्या बॉलवरती देत असताना बॉलर साहिल ठाकूरचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आपल्या टीमसाठी. बॅट्समन बाद झालाय. किरण चोरमेकर अगदी शून्याचा चष्मा घालून पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ओव्हरमधील शेवटचा अंतिम बॉल ऑन हॅट्रिक इथे मात्र असणार आहे. बॉलर मागीलही मॅचमध्ये हीच परिस्थिती आली होती, परंतु पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल का हे पाहायचं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. पंच या ठिकाणी मात्र स्पष्ट सांगतात की इथून वाईट नाहीये, त्यामुळे डॉट बॉलने ओव्हरची होईल समाप्ती. चेक केलं जाईल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, त्यामुळे जर इथे वाईट मिळाला तर ठीक आहे, अन्यथा पुढील संपूर्ण मॅच इनिंगमध्ये तुम्हाला रिव्ह्यू वापरता येणार नाही. ॲज ऑफिशियली डिलिव्हरी आपण पंचांच्या माहितीनुसार जे असेल डिसिजन ते तुमच्यापर्यंत येईलच, परंतु आत्ता तरी 6 धावा इथे आहेत. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. ओव्हरची समाप्ती या डॉट बॉलने. टीमची टोटल 6 रन स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 6-2 या स्थितीमध्ये श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजी टीम. सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण या दरम्यान सन्माननीय इब्राहिमजी पटेल साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. या आपण व्यासपीठावरती आपण आमंत्रित आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत इब्राहिमजी पटेल. आज अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की मैत्रीची व्याख्या समजावणारी ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने या सर्व मित्रांची जी मेहनत आहे ती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते, आणि त्यांचं आपण या ठिकाणी करूया हार्दिक हार्दिक स्वागत इब्राहिमजी पटेल. त्यावेळेस मात्र पाहू शकता आपण हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दिली, ऑन साईडला खेळून काढले. सिंगल 1 रन आली. टीमची टोटल 1 पुढे चालली. 7 रन आतापर्यंत झालेत. जेव्हा जेव्हा इब्राहिम पटेल व्यासपीठावरती किंवा एखाद्या मैदानावरती पाहायला मिळतात त्यावेळेस अगदी हुबेहूब उस्मानचा चेहरा त्यांच्यावरती आपल्याला दिसून येतो, आणि तीच ओळख आहे त्यांची. येणाऱ्या काळामध्ये तळोजा नाईटची पुन्हा एकदा पुनरावृत्ती या संपूर्ण विभागामध्ये पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला शफल झाले, हुक केला, बॉलला पाठवून दिले, लॉंग लेग सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरती अक्षय पाटील. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चला थर्डमॅन कडे. चुकीचा थ्रो होता. जिथे आवश्यकता नव्हती तिथे थ्रो करून बसलेत, आणि धाव जिथे नव्हती तिथे मात्र
नाहक रन खर्च होते, त्यामुळे या धावा कुठे ना कुठे अंतिमच्या क्षणाला महागात पडतात आपल्याला. बॉल डॉट निघाला आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन अति जोशामध्ये येऊन थ्रो करणं हे देखील आपल्या टीमसाठी तेवढंच धोकादायक आहे. सिंगल एक धाव आली. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 फॉर 2, 12ला 2 या स्थितीमध्ये श्री मलंग स्पोर्ट्स वावनची टीम आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. पहिली सिंगल, त्यानंतर आलेला चौकारण्यात आणखीन एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. पायावरचा बॉल फ्लिक करायचा होता, बॉल बॅटचा नीट संपर्क झालेला नाही आहे. बॉल सुटला असल्या कारणामुळे इथे वाईड मिळेल. सिंगल एक धाव मिळते. अतिरिक्त स्वरूपामध्ये टीमची टोटल झाली आहे 13ला 2 या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. अतिशय चांगली स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा आहे. फार मेहनत 2 दिवसाची या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला दिसून आली. इथे देखील उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क होत नाही आहे. कधी जास्त गतीने बॉल डिलिव्हर होत आहेत, कधी कमी गतीने बॉल डिलिव्हर केले जातात. त्यामुळे बॅट्समनला बॉल समजणं थोडंसं अवघड होतं. ओळखावं लागेल, प्रत्येक चाल ओळखावी लागेल तुम्हाला. मैदानामध्ये ज्यावेळेस आपण बॅटिंगसाठी येतो, प्रत्येक गोलंदाज आपल्याकडे असलेली वैविध्यता स्पष्ट करण्यासाठी तयार असतो. 6 बॉल त्याच्याकडे असतात. त्या 6 बॉलमध्ये तो काय व्हेरिएशन आणतो हे फार महत्त्वाचं आपण पाहिलंय. इथे देखील ड्राईव्ह केल्या बॉल. समोर लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केली. सिंगल आली. टीमची टोटल सिंगलने पुढे जात असताना धावा झाल्या 14. मागील मॅचमध्ये हीच परिस्थिती काहीशी आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 ते 18 धावा आल्या होत्या. त्यामुळे कुठे ना कुठेतरी पेट टीमला तो सामना गमवावा लागलेला. मधल्या 2 ओव्हरमध्ये चांगला स्कोर त्यांनी उभा केला, परंतु धावा लवकर चेस झाल्या. इथे देखील उचलून खेळलेत. खूप चांगला फटका. बॉलला एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर पाठवून दिलंय मिड विकेट सीमापार. षटकार. सिद्ध करत असताना तो पाहायला मिळतो. हुकचा एक चौकार आणि त्यानंतर मात्र स्लॉटमधल्या बॉलला पाठवून दिले. सरळ पार्किंग प्लॉटमध्ये 6 धावांकरिता एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 11 धावांवरती खेळतो ओमकार पाटील. त्यामुळे ओमकारच्या खेळाकडे लक्ष लागून राहील. आणि कोपरा टीमचा जर विचार केला तर कोपरा टीमला देखील आता मात्र अडचणीमध्ये या षटकारासोबत जावं लागते. टोटल या षटकाराच्या मदतीने धावा झाल्यात 20 रन 20. वीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा साहिल ठाकूरला इन्व्हिटेशन दिलं गेलंय. चला चालू करा प्लीज. साहिल ठाकूर बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे. आणखीन एकदा बॉल बीमर हाताळला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये मॅचच्या सुरुवातीला ह्याच गोष्टी घडल्या होत्या, परंतु बीमर पहिल्या बॉलवरती हाताळला गेला नव्हता. तर इथे बीमर आलाय. इथे नो बॉल आलाय. बीमर हाताळला गेला. जर पुन्हा एखाद बीमर आला साहिल ठाकूरच्या हातातून तर मात्र त्याला ओव्हर थांबवावी लागेल. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नीट नाही आहे. बॉल थर्डमॅनला चालला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फ्रीजच्या बॉलचा फार फायदा उचलता आलेला नाही आहे. आली एक सिंगल. टीमशी टोटल 1ने पुढे जात असताना धावा झाल्यात 22 धावा आतापर्यंत आहेत धावफलकावरती. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहे. माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. साहिल ठाकूर तयार. बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टॅप केल्या बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिले. ते म्हणजे बरोबर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. सिंगल एक धाव आली. त्या ठिकाणी काहीशी
इजा डोळ्याला झाली असं, कारण की कचरा भरपूर उडतोय मैदानामध्ये, हवेचं प्रमाण जास्त आहे. अगदी शेजारी जर आपण पाहिलं तर या विभागात हेलिपॅड देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड करण्याची जागा या विभागामध्ये दिली गेली. यस, पायावरती आदळला बॉल, आणखीन एकदा विकेट मिळाली. लेग बिफोर विकेट आउट होत असताना या इनिंगमध्ये 2 LBW आउट झालेत आणि तिसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो टीम श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. या नावाने मात्र नेहमीच तो परिचित राहिला, परंतु आज त्याच हिटमॅनची भूमिका इथे निभावावी लागेल ओमकार पाटीलला मैदानावरती. साहिल ठाकूर पहिला बॉल बीमर हाताळला, त्यानंतर चांगली बॉलिंग करतोय. ॲक्युरेसी भरपूर चांगली आहे या यंगस्टरकडे. शनी कृपा कोपरा टीम बरेचसे यंगस्टर घेऊन यावर्षी मैदानात उतरली आहे. अक्षय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, राधे असेल, अक्षय असेल, इथे देखील पहा अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला फेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायांचा वापर करावा लागेल, फुटवर्कचा वापर ज्याला आपण म्हणतो. जागेवरून खेळणं तुम्हाला अशक्य आहे, कारण साहिल ठाकूरसारखा गोलंदाज बॅट्समनला फॉलो करून बॉल टाकणारा गोलंदाज आहे. बॅट्समन कुठे उभा आहे, बॅट्समन कुठे शफल होऊ शकतो, याचा अभ्यास काही मिली सेकंदामध्ये करून बॉल डिलिव्हर करतो आणि या गोष्टीसाठी तो जाणला जातो नेहमीच. फुलटॉस बॉल ऑन साइडला, मिड विकेटच्या वरून फ्लाय होत बॉल चाललाय सीमा पार, षटकार. कडक फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त मास्टर माइंड स्ट्रोक होता, साहिल ठाकूरच्या विरुद्ध ठोकला षटकार. आणखीन एक खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, बॉल इथे डायरेक्ट हिट. येस इट इज, जावं लागेल माघारी. नवीन आलेला बॅट्समन संकेत रानडे इथून मात्र झाला बाद. ओमकार पाटील वरती दिसलेली नाराजी, पंटी ठाकूर बॉलिंग मार्क वरती तयार. या ओव्हरला सुरुवात होईल. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहे. टार्गेट किती सेट होईल या मॅचमध्ये हे मात्र पाहायचं आहे. शनिकृपा कोपरा टीमच्या विरुद्ध ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला होता. बॉलची स्पीड मात्र ओळखणं थोडंसं कठीण झालं. इथे रनआउटचा धोका आहे, होऊ शकतो रनआउट, परंतु तत्पूर्वी 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल
जाऊन पोहोचले ते 31 वरती 31. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. बंटी ठाकूर त्या ठिकाणी मात्र थोडंसं नाराज दिसून आला या संपूर्ण फिल्डिंग डिपार्टमेंट वरती. अक्षय मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीमला एकत्र करून खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कधी कधी अडचणी मात्र राईट आर्म राऊंड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फिल्डरकडे बॉल चाललाय वेगाने. बॉल वरती साहिल त्या ठिकाणी मात्र पोहोचला. टीमची टोटल 32 या सिंगलच्या मदतीने. धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. राऊंड द विकेट तिसरा बॉल या ओव्हरमधील. आणखीन एकदा कमी गतीने टाकला बॉल. त्याची गती ओळखली, लवकर पिक केलं बॉल आणि सरळ पाठवून दिलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खरं तर मैत्री म्हटली तर मग मित्र कुठे असू द्यात, भारतामध्ये असू द्या, भारताबाहेर असू द्या, आणि सध्या तरी सौदीमधून आमचे नौफिल पटेल या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यूट्यूबद्वारे ते ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. कारण की व्यस्त शेड्यूलमधून खरं तर त्यांनी वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि यूट्यूबद्वारे ते या स्पर्धेचा आनंद घेतात. नौफिल पटेल फ्रॉम सौदी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 39 रन आतापर्यंत बनल्या. स्कोरबोर्डवरती 4 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचा 2 बॉल येणं बाकी आहे. बंटी ठाकूर थोडंसं महागडं. एक षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कडक फटका होता खरं तर. आणखीन एक चांगला फटका. बॉलला उडवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, साईड स्क्रीनच्या वरून. षटकार. शेवटचा बॉल येणं बाकी ओव्हरमधील. षटकार तर आलाय, धावा तर आल्या त्या ओव्हरमध्ये. खोदून काढल्या बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न झाला या बॉलला, परंतु एक सिंगल इथून पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती 46. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 46 रन आतापर्यंत बनल्यात. 46 ऑन द बोर्ड. शेवटचे 6 बॉल. टार्गेट किती असेल या मॅचमध्ये मात्र पाहायचे. आणि नेहमीच या फ्रेंड्स ग्रुपमध्ये एवन जोडी ओळखली जाणारी सलमान पटेल आणि नौफिल पटेल, नवीद पटेल, आपण जिथे कुठे असाल कृपया आपण या स्टेजवरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एवन ट्रॉफी आणि एवन जोडी फ्रेंड्स ट्रॉफी या स्पर्धेचं आपल्याला टायटल पाहायला मिळते आणि त्यातीलच आमची एवन जोडी सलमान पटेल आणि नवीद पटेल. आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरला सुरुवात होईल आणि जीतू गोलंदाजीसाठी आला. पायावरती बॉल आदळलाय, परंतु अंपायर सांगतायत स्टंप हिटिंग नाहीये. पिचिंग बरोबर आहे, परंतु स्टंप हिटिंग होत नाहीये, त्यामुळे लेग बाय रन मिळणार. सिंगल. LBW साठी रिव्ह्यू नाही मिळणार, कारण की त्यामध्ये भरपूर शंका आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल. वाईटसाठी बिमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, परंतु LBW टेनिस क्रिकेटमध्ये येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे दिवस असतील आपल्या टेनिस क्रिकेटसाठी. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आता बदल होत चाललेत, ISPL सारखा फॉर्मॅट
या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ पाडतोय, स्वतःकडे येण्यासाठी भाग पाडतोय आणि अनेक खेळाडू आज आपण पाहिले तर त्यांच्या नियमावलीमध्ये बांधले गेलेत. त्यामुळे स्पर्धेच्या 15-20 दिवस अगोदरपासूनच, महिनाभर अगोदरपासूनच सर्व खेळाडू क्वारंटाईन केले जातात, ज्यामध्ये तुम्हाला इतर स्पर्धा खेळण्याची मुभा मिळत नाही. कठोर नियमांसहित ती स्पर्धा खेळली जाते. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून हुक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. यातून जिंकणारा संघ पुढील सामना खेळेल अर्थातच शेख सेल्फी 119191 ओवे या टीम सोबत. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार आपल्याला पाहायला मिळतोय जितू ठाकूर. आणखीन एक रडार मध्ये आलेल्या बॉलवरती आक्रमणाचं स्वरूप देऊन जितू ठाकूरला आता मात्र थोडंसं विचलित केलंय. बॅक टू बॅक 2 सिक्सर. ले गई दिल मेरा मंचली, ले गई दिल मेरा मंचली. ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाले नवीन आलेला बॅटर ओमकार. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. इथे देखील पहा फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. कुणालने हे 2 षटकार मारलेत, त्यामुळे 2 षटकार ओमकारच्या नावावरती, 2 षटकार कुणालच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकार एकूण कुणालने ठोकलेत. जीतू तयार. 4 बॉल आतापर्यंत झालेत, 5वा बॉल. 15 धावा इथून डगआउट मधून ओरडले गेले होते. 15 धावा आपल्या ओव्हरमध्ये पाहिजे आणि त्या 15 धावा आता तरी सध्या तरी स्कोरबोर्ड वरती दिसून आलेत. वाईट बॉल आलाय. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. 62 रन्स ऑन द बोर्ड. जीतू तयार. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये बॉल चाललाय. फिल्टर त्या ठिकाणी उपस्थित आहे. वरती थ्रो केलं जाते आणि आता मात्र स्ट्राईक मिळणार, ती अर्थातच कुणालला. पुन्हा एकदा कुणाला स्ट्राईक होते आणले शेवटच्या बॉलसाठी. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 17 धावा आल्यात, त्यामुळे 15 धावांचं जे मनामध्ये टार्गेट ते सेट करत होते ते त्या टार्गेटपेक्षा थोडं पुढे आहेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे, त्यामुळे इथे काय घडेल हे मात्र निर्णायक राहील या मॅचमध्ये. षटकार, चौकार, सिंगल, दुहेरी, विकेट काय मिळेल हे मात्र पाहायचं आहे. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, आणि या षटकाराने टार्गेट सेट किती झालंय हे मात्र सांगतील आपल्या शांतारामजी. टीमची धावसंख्या झाली 69 आणि 70 धावांचं लक्ष्य शनिकृपा कोपरा टीम समोर आहे. आणि या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने ते करतील आणि कशा रीतीने वावंजी टीम या धावांचा बचाव करतील हे सांगण्यासाठी पुढील आवाज मायक्रोफोनवरती आम्ही करतो. परिवर्तन सातत्याने न चुकता परंपरेप्रमाणे, आणि या संपूर्ण भारतातील एक सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांचा आवाज आपला ऐकायला मिळतो असे आमचे सहकारी व्हॉइस ऑफ डोंबिवली मिस्टर विनोद पाटील सर आपलं जॉईन करतील. स्टेटून विथ अस, कुठेही जाऊ नका. मौली प्रसाद लाईव्ह सोबत आम्ही या स्पर्धेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला देत राहू. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच दीप सर. थँक्यू हर्षद मडवी सर. स्वागत आहे सगळ्यांचंच या ठिकाणी. आपण बघतायत या मॅचमध्ये भरपूर वेळ वाया गेलेला आहे का. तर जवळजवळ अर्धा तास असंग उशिराने आला. मित्रांनो, आम्ही नेहमी म्हणतो की माणसाने नेहमी वक्तशीर असावं. वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली आहे. आणि टाईम इज मनी उगाच म्हटलं जात नाही. वेळेला महत्त्व द्या. आणि वेळेला जर तुम्ही महत्त्व नाही दिला तर मग तुमची वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्लीज प्रत्येकाने विनाकारण एखादी स्पर्धा आपण बघतो की आयोजक मोठ्या कष्टाने आयोजित करतायत आणि त्या पद्धतीने ती मेहनत केली जाते, पूर्व नियोजन केलं जातं. आणि त्यामध्ये आपण जेव्हा अशा पद्धतीने वेळ वाया घालवता कुठेतरी त्याची खंत आयोजकांच्या मनामध्ये नेहमीच वाटते. आणि खरं तर दुसरा राऊंड आहे त्यामुळे तुम्हाला वेळेवरती येणं फार गरजेचं असतं. हरकत नाही, जे झालं ते झालं. आता मैदानावरती नक्कीच ही मॅच चांगल्या पद्धतीने रंगेल अशी आपण अपेक्षा करूया. ओपनिंग बॅट त्या ठिकाणी स्ट्रायकिंगला आपण बघताय दुर्गेशला, नॉन स्ट्राईकला राधे. बॉलिंग मार्क तयार तेजस मुकादम. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक लॉंग रनअपने तयार झाल्या सर्कलच्या बाहेरून आपण बघताय. त्याचा बॉलिंग मार्क आहे त्यामुळे तो एक वेगवान गोलंदाज आहे हे तुमच्या लक्षात येईल. बघूया दुर्गेश 70 धावा करायचे आणि त्यासाठी पॉवर प्लेमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी थांबलेले आहेत. कुठेतरी मनामध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित स्टेप चुकल्या असतील, कदाचित रनवेमध्ये कुठेतरी त्यांना असं वाटलं की कम्फर्टेबल मला वाटत नाही आहे आणि त्यामुळे ते थांबले. आणि ते नेहमीच थांबावं लागतं. डाव्या बाजूला एक कार आहे बघा. त्या कारच्या काचेवरती सूर्याची किरणं पडतात, ती परावर्तित होतं आणि डोळ्यावरती येते. त्यामुळे खेळाडू अंपायर त्यांना तो त्रास होतोय, प्रेक्षकांना त्रास होतोय. गाडी मालक चालक त्यांना विनंती आहे की आपण गाडी तिथून रिमूव्ह करा. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन पूल केलाय. सुरुवात झाली जबरदस्त. हा फटका आलाय किती मस्त. येतो हा षटकार.
केलेली आहे. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना जेव्हा एखादा फलंदाज मोठा फटका खेळतो तिथून त्याचा तो क्लास आणि त्याचबरोबर त्याची गुणवत्ता आणि त्याचा आत्मविश्वास तुमच्या लक्षात येतो. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस मुकादम. बघूया पलटवार होतोय का. यावेळी साईड चेंज केली, ओव्हर द विकेट येत आहे. ओहो टॉप एज साईड चेंज केले, निकाल बदलला. इथून मात्र यश प्राप्त झालंय तेजसला. फलंदाज दुर्गेशला परतावा लागेला. पहिला गडी गारत मैदानावरती कोपरा संघाचा. आपण बघताय तर पेटपाडा चे मैदान या ठिकाणी बघायला मिळते. दुर्गेश बाद झाला आणि बघा काय जबरदस्त प्लॅन ए जेव्हा कुठेतरी तुमचा काम करत नाही तेव्हा तुम्हाला प्लॅन बी आणावाच लागतो आणि तो लगेचच आणला. राऊंड द विकेट आले त्यानंतर लक्षात आलं की आपण ओव्हर द विकेट येऊया. कुठेतरी फलंदाजाला त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा तो प्रयत्न होता आणि लेंथ आपण बघितली. गुड लेंथवर हा चेंडू अचानक उसळला, बॅटची एज लागली आणि या दरम्यान आपण बघतो दुर्गेश बाद झाला. न्यू बॅटर मैदानावरती बंटी ठाकूर दाखल झाल्या तिसऱ्या क्रमांकावरती. षटकार आलाय, 6 धावा फलकावरती आपण बघतोय. अजूनही इथून 64 धावा करायच्या विजयासाठी. लक्ष्यापासून अजूनही भरपूर दूर आहेत, पण मग एक पार्टनरशिपची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं एक पार्टनरशिप आपण बघितली होती ज्या ठिकाणी ओमकार आणि त्या कुणालमध्ये झाली आणि दोघांनी अत्यंत चांगला खेळ केला. 23 खेळ आपण बघितलं ओमकारने साकारली, कुणालने 26 केल्या. कुणालचा स्ट्राईक रेट खरं तर आपण बघितला तर तो ओमकारपेक्षा जास्त होता, मोठा होता. कारण 6 चेंडू त्याने 26 केले म्हणजे 400पेक्षा जास्त स्ट्राईक रेट त्याचा आपण बघितला आणि त्यामुळेच ती एक इम्पॅक्टफुल खेळ आपण बघितली. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा तेजस. ओहो शॉर्ट ऑफ लेन भरपूर जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न, शोल्डरचा खूप जास्त वापर, वाईड बॉलचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करतायत. अक्षय घाडगे सर पंचांच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला आपण बघताय सुनील पाटील सर आणि आमचे तिसरे अंपायर सचिन कडू सर, मॅन फ्रॉम रोहिजन. ओ यावेळेस मात्र हवे झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा कोपरा संघाला. ठिकाणी बाद झाला आपण बघतायत बंटी बाद झाला. 0वरती गोल्डन डक वरती बाद झालेला आहे आपण बघतायत. 7 वरती आज धक्का लागलेला दुसरा. सुरुवात ज्या पद्धतीने दुर्गेशने केली असं वाटलं होतं की पॉवर प्लेला मॅक्झिमाइज केलं जाईल, कॅपिटलाइज केलं जाईल, पण ते करता आलं नाही. आणि त्यानंतर काय कमबॅक तेजस मुकादमचा साईड चेंज केला आणि त्यानंतर तो रिझल्ट आपण बघितला. बंटी गेला मैदानावरती, पुन्हा लगेचच परत आला. त्याच्या जागेवरती आता जयेश गेलेला आहे. 70 धावा चेस करायच्या, त्या सहजासहजी चेस होणार नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल आणि मैदानावरती हिंमत दाखवावी लागेल कोपरा संघाच्या या फलंदाजांना. पण सध्या 2 धावा 2 विकेट 7 धावा आपण बघताय. तेजसने काय कमबॅक केलंय. संदीप पाटील सर फार मोठी जबाबदारी आपण बघतायत या व्यक्तीच्या खांद्यावरती. रायगड कॉमेंटेटर असोसिएशन या पदावरती अध्यक्ष पदावरती ते विराजमान आहेत आणि सातत्याने फार मोठं योगदान. ओ लॉफ्ट केला या दरम्यान क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा बार, येतो षटकार.
कारण जयेशने स्वतःचं अकाउंट ओपन केलं, टीमला घेऊन गेलाय 13च्या घरामध्ये. कमबॅक झालंय कोपरा संघाचं. जयेश बघूया पुन्हा तयार. हा चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय गलीमध्ये, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 13 आणि षटक क्रमांक पहिले प्रगतीपदावरती. आतापर्यंत चेंडू संपन्न झाले ते 5. अखेरचा चेंडू आहे. रिक्वायर्ड रन रेट 14चा आहे आणि 13 आलेले आहेत. म्हणजे अजून एखादी धाव जर आली तर आता रिक्वायर्ड रन त्या ठिकाणी प्राप्त करता येईल किंवा त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर आणखीन चांगली गोष्ट असेल कोपरा संघासाठी. पण बघूया, पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे या क्षणाला या मैदानावरती. राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन पूल केला, गॅप मोठी आहे. गेला चेंडू पहिल्या टप्प्यात सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार. वेळ जास्त घेऊ नका. षटक पहिले संपले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती 17. विजयासाठी आपण जर बघितलं 17 धावांची गरज, म्हणजे अजूनही 53 करायच्या 24 चेंडूमध्ये. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर, मॅन्युअल स्कोरर आहेत त्या ठिकाणी शांताराम जाधव, जे ओवे कॅम्पला बिलॉंग करत आहेत आणि त्यांचे आमचे भेट अनेकदा या विभागामध्ये जेव्हा आम्ही समालोचन करण्यासाठी येतो तेव्हा नेहमीच होत असते. स्कोररची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची बनलेली आहे. नियम क्रमांक 4 हा स्कोरर. तलोजा की एक ऐसी शॉप जिसका नाम तो पान शॉप है, बट इस शॉप में आपको ऑल इन वन मिलेगा, यानी कि एक ही रूफ के नीचे सब कुछ. यस, यू हर्ड इट राइट. यहाँ आपको गॉगल्स, बेल्ट, वॉचेस, रिंग, कैप, परफ्यूम सब कुछ मिलेगा. यहाँ गॉगल्स स्टार्ट होते हैं एट जस्ट ₹99. मेंस बेल्ट एट जस्ट ₹299. ये फेमस पान शॉप लोकेटेड तलोजा मेन रोड पर है. गर्ल्स के लिए चाइना इम्पोर्टेड वॉचेस है एट लोवेस्ट प्राइस. वैसे ही मेंस के लिए काफी बढ़िया कलेक्शन देखने मिलेगा. मेंस एंड वुमेन्स के अलावा इनके पास बच्चों के एसेसरीज का भी ह्यूज कलेक्शन. संपर्क नाही झाला, फार जास्त गती नव्हती. ऑफस्टॉपमध्ये पिचिंग झाला होता चेंडू. डॉट बॉलने सुरुवात करतो त्या ठिकाणी. बघूया अक्षय प्रयत्न करेल तर बघा थर्ड अंपायरला मैदानावरती जावं लागेल, कारण गोलंदाज अक्षयच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला आणि त्यामुळे इथे चेक करायचं आहे का. तर बघा स्क्रीनवरती आपण बघू शका तिसऱ्या पंचांवरही जबाबदारी सोपवलेली आहे. तर काही नियम असतात आणि त्यामुळे ते नियम तुम्हाला पाळावे लागतात. हा चेंडू ऑन साईडला फील्डर डीपमध्ये आहेत आणि गोलंदाजी करत असताना खरं तर एक कोन जो तयार होतो तो 15 अंशाचा असायला हवा. त्यापेक्षा जर तो कमी असेल तर ती शैली ही सदोष असते, त्यामुळे त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येत नाही. पण बघूया, थांबा जरा, अंपायर चेक करतायत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी अक्षय सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. बघूया, आरोप झालाय, पण जर इथून आरोप सिद्ध झाला तर मग गोलंदाजी त्याला करता येणार नाही. पण अंपायर चेक करतायत, त्याचे काही मापदंड असतात ते बघितले जातील. थर्ड अंपायर चेक करतायत. थांबा. तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं की मुरलीधरनला 1995ला खऱ्या अर्थाने या गोष्टीला फेस करावं लागलं. ऑस्ट्रेलियन अंपायरने त्याला एकदा नव्हे दोनदा नो बॉल घोषित केला होता. पण रणतुंगा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. अनेक असे गोलंदाज, सईद अजमल असे, हरभजन सिंगला या गोष्टीला फेस करावं लागलं. पण त्या लोकांनी मग बाहेर ऑस्ट्रेलिया जाऊन हरभजननेही त्याच्या शैलीमध्ये सुधार आणला. ते काही नियम असतात. तर या ठिकाणी टीव्ही अंपायर सांगतायत की ॲक्शन बरोबर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की चेंडू फेकला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया, पण तरी त्यांच्यावरती नजर असणार आहे. बॉलरने या गोष्टीकडे लक्ष द्या की तुमच्या ॲक्शनवरती लक्ष असणार आहे. जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं, 15 अंशापेक्षा कमी कोण जर गोलंदाजी करताना आढळला तर मग तुम्हाला बॉलिंग करता येणार नाही.
शॉट ऑफ प्लेन उचललाय, वाईड लॉंग ऑनच्या दिशेने गेला चेंडू सीमा पार, येतो हा षटकार. धावसंख्या धावपलकावरती 24. राधे आपण बघताय जो खेळतो वैयक्तिक 1 वरती, आणि सध्या जयेश जो खेळतो 4 चेंडू 16 धावसंख्येवरती 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो जयेश. हा चेंडू बाहेर आहे ऑफ स्टंपच्या, पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना नियम क्रमांक 22 या ठिकाणी लागू होतो. वाईट बॉल जो खऱ्या अर्थाने 25 क्रमांकाचा नियम होता 2017च्या आधी, आणि त्यानंतर नियमांचे काही क्रम बदलण्यात आले, काही नवीन नियम त्या ठिकाणी लागू करण्यात आले, त्यामधला नियम. सलमान पटेल यांचे आगमन झालेले आहे. आइए सलमान पटेल, आपका भी यहाँ पर हम स्वागत करते हैं फ्रेंड्स ट्रॉफी में. हा चेंडू देखील बघूया, अंपायर पुन्हा एकदा वळताय, सांगतायत हा देखील वाईड आहे. दबाव स्पष्टपणे जाणवतो, एक षटकार आला आणि त्यानंतर 2 वाईड आपण बघताय. धावसंख्या धावपलकावरती 26. अजूनही विजयासाठी 44 धावांची गरज असणार आहे. 70चं टार्गेट आहे, भलं मोठं टार्गेट आहे, पण गोलंदाजी जर अशा पद्धतीने झाली तर टायगर डिफेंड. तर विशेष अतिथी आहे, स्पेशल गेस्ट आहेत आमचे सलमान पटेल, यांना विनंती करतोय आइए सलमान पटेल या, आपलं स्वागत आहे. या आग्रहाचं आमंत्रण आहे आपल्याला मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने, आपण या प्लीज. कमबॅक झालं त्या ठिकाणी आपण बघताय डॉट बॉलने अक्षयचा थोडासा प्रेशर जरूर आहे. आत्तापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत अक्षयने. स्टॅकिंग इनला बॅटर आपण बघताय जयेश, ज्याने दुसरा चेंडू डॉट फेस केले आत्तापर्यंत या इनिंगमध्ये. राऊंड विकेट, खोदून काढला चेंडू, चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करतात, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 27. षटक क्रमांक 2 या षटकात आपण बघताय 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला. इनफिल्डमध्ये आपण बघतात फिल्डिंगची रचना, त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेगला ऑन साईडला. बॉलिंग मार्क तयार. फुल टॉस पाठवलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमा बार. धावा मिळतील 4 आणि 4 धाव संख्येला मिळतो आकार. अपने दीवार त्यांचे आगमन झालेले. रईस पटेल या, आपण आपलंही स्वागत आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट मी करतोय फ्रेंड्स ट्रॉफीमध्ये. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही अत्यंत सुंदर अशी स्पर्धा 2 दिवसीय. 2 षटकं संपले, धावसंख्या धावपलकावरती झालेली ती 31. अजूनही विजयासाठी 39 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 13.00 प्रति ओव्हर मागे. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. अंपायर देखील त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देत आहेत, प्लीज. जरी 7 मॅच कव्हर करायच्या असल्या तर यानंतर जो पहिल्या सामन्याचा विजेता असणार आहे ओवे, आणि यातून जो सेल्फी ओवे जो संघ जिंकलाय पहिला सामना, आणि यातून जो विनर्स असणार आहे त्याला लगेचच खेळायचे ओवेशी मॅच. त्यामुळे या दोन्ही टीमने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार संकेत रानडे तयार होतोय, आणि बघा 39 करायचे आहेत 18 चेंडूमध्ये. 13ची सरासरी राखायची आहे, जी आधी पहिल्या ओव्हरमध्ये 14ची होती, त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 17 आली, आणि रिक्वायर्ड रन रेट थोडासा आपण कमी बघितला. मागे गेला चेंडू, फिल्डरने केले चूक, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय बायच्या रूपाने चौकार.
तर गेल्या अजून 35 हवे आहेत, पण 35 करण्यासाठी पहिल्या 35 करण्यासाठी 13 चेंडू या ठिकाणी घेण्यात आले आहेत. पण पुढच्या 35 करण्यासाठी आता इथून 17 चेंडूत 35 करायचे आहेत. एक चांगली पार्टनरशिप मैदानात होताना दिसते राधे आणि त्याचबरोबर जयेशमध्ये. 28 धावांची पार्टनरशिप आम्हाला शांताराम जाधव या ठिकाणी सांगत असताना ही तिसऱ्या विकेटची पार्टनरशिप आहे. हा चेंडू मागे गेलाय गलीमध्ये. हा डॉट बॉल चांगली म्हणजे मागचा चेंडू आपण बघितलं तर डॉटच असा, पण विकेट किपर त्याचबरोबर फाईन लेग या दोघांकडे चूक झाली. चेंडू थांबवता आला नाही. कुठेतरी एक लेझी क्रिकेट आपण बघितलं. ढिसाळ क्षेत्ररक्षण. पूल केलाय, पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. पण 41 झालेले आहेत. अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज आणि 15 चेंडू शेष आहेत. ही पार्टनरशिप नक्की संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे, पण अजूनही 29 धावा करायच्या आहेत. बघूया कमबॅक होतोय का मैदानावरती वावंजे संघाचा. श्री मलंग क्रिकेट संघ वावंजे 70 धावांचं संरक्षण करायचं आहे. आज चेंडू पिचिंग झाला लेग स्टंपवरती. बघूया विकेट किपरने पुन्हा एकदा चूक केलेली आहे आणि या दरम्यान वाईट बॉल कॉल. 1+1 एकूण धावा मिळतील 2 धावसंख्या धावफलकावरती. 43 27 धावांची अजूनही गरज आहे आणि 15 चेंडू शेष आहेत. मॅच मात्र आता पूर्णपणे आपण बघतायत की एका बाजूने झुकत चाललेली आहे. त्यामागचं कारण ही पार्टनरशिप खूप जबरदस्त होते. राधेचं योगदान फार कमी आहे. आपण बघतायत थोडासा एक सपोर्टरचा रोल त्याचा या इनिंगमध्ये राहिला आहे जयेशला, पण जयेश खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि या दरम्यान आपण बघतायत चांगलं कमबॅक. थोडासा स्लाइटली चेंडू बाहेर निघतोय. हा डॉट बॉल. संख्येचं कमबॅक धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 43. ऑन साईडला फिल्डर आहे टीपमध्ये. आज झेल टीपला गेलाय फलंदाज बाद आणि आज झेल टीपला क्षेत्ररक्षक कुणाल पाटीलने आणि मैदानावरती पार्टनरशिप ब्रेक होते. हा तिसरा धक्का. मैदानावरती आपण बघताय त्याच्या जागेवरती अक्षय पाटील आलेले. ही पार्टनरशिप ब्रेक केली. बघूया या विकेटने वावंजे संघ या मॅचमध्ये कमबॅक करतोय का. इक्वेशन आणि कोपरा संघाचा पहिला बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली आहे तो अक्षय मैदानावरती दाखल झाले. बघूया बायकर मॅन या मैदानावरती एक मॅच फिनिशरच्या रूपाने आपल्याला दिसतोय का. जाऊ दिलाय चेंडू लेग स्टंपवरती. पिचिंग आहे खूप जास्त बाहेर आहे. बघूया अंपायर वारंवार त्यांना ही कवायत दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये करावी लागते, कारण की आपण बघता या ओव्हरमध्ये हा वाईट क्रमांक आपण जर बघितलं तर हा पहिला आहे दुसरा आहे. हा चेंडू यावेळेस चांगलं कमबॅक. हा देखील डॉट बॉल आपण बघतायत. अशा प्रकारे तिसरं षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले 44. 12 चेंडूमध्ये करायच्या 26वा रिक्वायर्ड रन 13.00 प्रति ओव्हर मागे. 3 ओव्हरनंतर मैदानावरती 12th मॅन पाणी घेऊन जात असताना तर दोघांनी 2 ते 3 बॉटल्स घेतलेल्या आहेत, पण ते किती पुरतील हा प्रश्न आहे. खरं तर बऱ्याच ठिकाणी आम्ही ह्या संकल्पना बघतो जेणेकरून कुठलाही वेळ वाया जाणार नाही. काही मैदानावरती असे काही बॉक्स तयार करण्यात आलेले आहेत जिथे पाणी इनबिल्ट, खरं तर ते बॉक्स तयार करण्यात आलं तिथेच तुम्हाला ते पाण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी आम्ही ट्रॉली बघितली आहे, काही ठिकाणी स्कूटर घेऊन काही जण मैदानावरती जातात. आम्ही कल्याणच्या मैदानावरती ई रिक्षा जी आली होती खरं तर नवीन, ती ई रिक्षा मैदानावरती पाणी घेऊन जायची. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात, पण
12th मॅनला जर आपण जैसे कि बघितलं गॉगल्स हो या हो इस- वॉचेस, सब कुछ मिलेगा। इतना ही नहीं, यहाँ पर परफ्यूम कस्टमाइज होते हैं हमारी पसंद की फ्रेग्रेंस में। तो अब बात करते हैं पान की। पान तो सभी खाते हैं, पर आज मैं ट्राई करने वाली हूँ यहाँ का वन ऑफ द मोस्ट फेमस ब्राउनी पान। ये शॉप सिंस 1970 से है। वही टेस्ट, वही प्यार, वही मिठास। यू कैन ऑर्डर पान आर ऑनलाइन ऑल्सो ऑन स्विगी एंड जोमेटो। और यहाँ पर शादी और पार्टी के लिए ऑर्डर्स भी ली जाती है। फॉलो मी फॉर मोर वीडियोस। आणि पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतायत फलंदाज बाद जयेश बाद झालाय. जयेशने मॅच मध्ये टीमला खऱ्या अर्थाने आणलं होतं आणि मॅच संघाला तो जिंकून देईल असं वाटलं होतं, पण तो जयेश या क्षणाला बाद झालाय आणि मैदानावरती मोठा आघात आपण बघतायत कोपरा वामनजे संघाने. बारा चेंडू 26 गत असताना इथे आल्यानंतर रोशनने पहिल्याच बॉलवरती सगळ्यात मोठा अडसर दूर केला. तो जयेश अत्यंत घातक सिद्ध होत होता या मैदानावरती. त्याला म्हणजे संघ कमबॅक करतोय की का प्रश्न इथे मात्र निर्माण झालाय, कारण पहिल्या बॉलवरती जयेशला बाद घ्या, त्यानंतर डॉट बॉल. आता 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जात असताना आपण बघतायत. बघूया, पण यावरची अजूनही 4 चेंडू शेष आहेत. रोशन पाटील तयार, स्ट्राईकला साहिल. राऊंड द विकेट. 10 चेंडू 26. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅनला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करता आला नाही. या दरम्यान आपण बघताय तर फलंदाज खऱ्या अर्थाने भरपूर पुढे निघून गेले होते. आपण बघतात अक्षय पाटील. त्यामुळे केवळ एक धावसंख्या धावपलकावली आता आपण बघताय झाली ती 45. 25ची गरज, 9 चेंडू शेष आहेत. हे षटक कुठेतरी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल असं आपल्या दिसते. ती चाहूल लागली विजयाची, पण या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडू शेष आहेत. त्यामुळे या षटकाचं चित्र बदलायला फार जास्त वेळ लागणार नाही. बघूया अक्षय हा पहिला बायकर मॅन कोपरा संघाचा कशा पद्धतीने या सिच्युएशनला हँडल करतोय बघूया. हो, पाठवलाय चेंडू मिड विकेटच्या वरून, गेला चेंडू सीमा पार. येतोय हा षटकार. आणि 19 धावांची गरज. या षटकाने कुठेतरी आता मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये एक ट्विस्ट निर्माण झालाय. अक्षय पाटीलने सांगितलंय जरी विकेट 4 गेले असले तरी अजूनही मी मैदानावरती आणि मी हे मॅच जिंकून देण्यासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करेल. हे षटक 3 चेंडूमध्ये केवळ एक धाव होती, पण हा षटकार आलाय. हा चेंडू जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय. अंपायर सांगतायत वाईट बॉल आहे. दबाव स्पष्टपणे दिसतोय. एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज इंटरनॅशनल लेवलचे असू द्या, दबाव हा येतोच. उचललाय हेलिकॉप्टर, गेलाय का बाहेर, गेला चेंडू सीमा पार. येतो हा षटकार. नाव आहे आणि अक्षय 12ची गरज आहे. 7 चेंडूत 12 विजयासाठी. बघूया, आणि अक्षयने मात्र इथून आपला इरादा स्पष्ट केला. आणि अक्षय यासाठी तर जाणला जातो का त्याला पहिली बाईक मिळाली, का तो मालिकावीर ठरला.
याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पुन्हा एकदा तो दाखवत असताना 7 चेंडू 12ची गरज आहे. आणि तळोजा मजकूरच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कारकिर्दीमधली पहिली बाईक त्याला मिळाली. बाईक मिळवणं आता खऱ्या अर्थाने आपण बघतो की बाईक प्रत्येकाच्या दारात 1-2 असतात, पण जेव्हा तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या खेळाने, तुमच्या कलेने जेव्हा एखादी बाईक, एखादा पुरस्कार तुम्हाला मिळतो, तो आनंद काय वेगळाच असतो. आणि बघूया आपण या मैदानामध्ये आता अक्षय तयार झाला आहे. विजयासाठी 7 चेंडूत 12 करायचे आहेत. पहिले 3 चेंडू अप्रतिम गोलंदाजी, मात्र त्यानंतर आपण बघतो 2 षटकार खोदून काढलाय अगदी समोर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. क्रिकेटमधला सगळ्यात सुरक्षित फटका, 4 धावा. सच्चाई मैंने तेरे लिए छोड़ दी खुदा. आपण रोशन पाटीलच्या षटकाचं कौतुक भरपूर केलं. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. तर पहिल्या 3 बॉलमध्ये बघा 1 तास 5 मिनिटं आणि मॅच संपली नाहीये. मित्रांनो, वेळेचं गांभीर्य ठेवा. आधीच तुम्ही भरपूर जवळजवळ अर्धा तास उशिराने आले, अर्धा पाऊण तास. मला माहिती आहे प्लॅनिंग महत्त्वाची असते, स्ट्रॅटजी महत्त्वाची असते, पण वेळेचं भान देखील ठेवणं गरजेचं असतं. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही असतो तर जर 12चा पोल असता तर इव्हाना 4थी-5वी मॅच सुरू झाली असती, आणि जर 8चा पोल असता तर 3 मॅच झाल्या असत्या एवढ्याला. तर बघा, विजयासाठी 6 चेंडूत 8 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या नियम आहे स्पर्धेचा. तर रोशन पाटलने 3 बॉलमध्ये केवळ एकच दिली, 1 विकेटही प्राप्त केला, पण पुढच्या 3 बॉलमध्ये त्याने तब्बल धावा खर्च केले. आपण बघितलं तर 17 आणि एकूण त्याने 18 धावा, म्हणजे सगळ्यात मागडं षटक पहिल्या 3 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतोय. त्यामुळे आता या मॅचमध्ये 6 बॉल 8 हे इक्वेशन आपण बघताय. तर बघूया काय घडतं या मॅचमध्ये. पहिल्या 4 ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते अखेरच्या ओव्हरमध्ये घडणार का? इथून 8 धावा उड्यापासून रोखल्या जाणार का, प्रश्न आहे. संकेत रानडे ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, तो संकेत अखेरचं षटक घेऊन आलाय आणि निर्णायक षटक असणार आहे. 6 बॉल आणि विजयासाठी इथून 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारे टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे. कुठल्या प्रकारे विकेटला टॉसला महत्त्व नाही. पहिलाच बॉल विकेट किपरने पुन्हा एकदा केली आहे चूक. डायरेक्ट हिट झालंय. पंचांना प्रश्न विचारलाय, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आपण चेक करूया. TV अंपायर चेक करतील. कुशेषला दरम्यान आमचे रायगड कॉमेंटेटर असोसिएशनचे सल्लागार, आमचे आधारस्तंभ झहीर पटेल यांचं आगमन झाले. झहीर पटेल सर एक काळ होता समालोचक म्हणून त्यांची ओळख आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, पण एक यशस्वी उद्योजक आणि बैलगाडा शर्यतीमध्ये हे नाव फार गाजत असताना आपण बघितले. झहीर पटेल यांचे पुनश्च आगमन झाले. त्याचबरोबर आमचे लाडके अध्यक्ष सेफ आहेत. आमचे लाडके अध्यक्ष रायगड कॉमेंटेटर संघटनेचे अध्यक्ष, जे पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्षपद त्यांना प्राप्त झालं. जवळजवळ 200 मेंबर आमच्या या संघटनेमध्ये, आणि या संघटनेमध्ये गेले मागील 4 ते 5 वर्षापासून आम्ही कोर कमिटी मेंबर म्हणून नेहमीच्या संघटनेशी जोडले गेलेलो आहेत, आणि त्याचा खरं आम्हालाही अभिमान आहे. तर 6 बॉल 8ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती 1 धाव आली, आणि आता 5 बॉल 7ची गरज. ओहो, गुड लेंथवरनं बाहेर काढलाय. विकेट किपरला चेंडू गॅदर झाला नाही, पण थांबलाय. विकेट किपरकडनं आज भरपूर चुका झालेल्या आहेत, आणि या क्षणाला खऱ्या अर्थाने सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू थांबवलाय. क्लोज किपिंग करतात. ग्लोव्ज त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत. फार कठीण असतं क्लोज किपिंग करणं. बघूया, 4 चेंडू आता शेष आहे. 7ची गरज आहे. ऑन साईडला टर्न केला, गॅप मधून गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4.
करत आहे विजयासाठी. बॉल टू रन इक्वेशन. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वही तो सबसे बडा असं नेहमी म्हटलं जातं. फलंदाज क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक आहेत, पण फलंदाज तोच खरा असतो तो संकट समयी थांबतो आणि धावा त्याच खऱ्या फायद्याच्या ठरतात ज्या संघ हितासाठी नेहमीच उपयोगी पडतात. आणि त्यामुळे या मैदानावरती अक्षय जयेश बाद झाल्यानंतर थोडं दडपण आलं होतं कोपरा संघावरती, पण अक्षय जो मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो जो आला होता खऱ्या अर्थानं आपण बघितलं 5व्या क्रमांकावरती आणि संघासाठी संकट मोचकाच्या भूमिकेत त्याला आपण बघतोय. 3 बॉल 3ची गरज आहे. ऑन साईडला टर्न केला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, एकच धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि या दरम्यान आता 2 चेंडू शेष आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आलाय साहिल. तर याचबरोबर आमचे KPC इनानपुरीचे स्टार क्रिकेटर अंगद पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर अंगद यावं आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. क्या बात आहे. अंगदचं आगमन, एक अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, फार कमी वयात ज्याने टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडला आणि इनामपुरी या छोट्याशा गावाला ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर फार मोठं केलं आहे नाव, तो अंगद, तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका एक अष्टपैलू खेळाडू अंगदचं आगमन झाले. स्वागत आहे. जो व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण सातत्याने बघितलेलं आहे. व्हेरिएशनचं दुसरं नाव म्हणजे अंगद पाटील. स्वागत आहे अंगद आपला. होया मैदानाने 2 बॉल आणि विजयासाठी आता 2 धावांची गरज. स्ट्राईकला साहिल आलाय. बघूया स्ट्राईक रोटेट झाली आहे, काय घडतंय मॅचमध्ये. वावंजे संघ बघूया त्याचा फायदा घेतोय का. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड साहिल. राऊंड द विकेट येत आहेत आणि या दरम्यान बघा बॅट्समन फार पुढे निघून गेले होते. ऑन करतायत अंपायर त्या ठिकाणी. मंकड विकेटची खरं तर आपल्याला सगळ्यांना हिस्ट्री माहिती, स्टोरी माहिती आहे. विनू मंकड यांच्या नावाने खऱ्या अर्थाने हे मंकड विकेट सुरू. ओ हो, काय घडलंय मागे. जेल आहे का प्रश्न विचारला गेला आणि हो, पकडला गेला जेल. फलंदाज बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत गंमत, सस्पेन्स निर्माण झालाय. विकेट आली आहे साहिलची. आता 1 बॉल 2ची गरज. व्हॉट अ मॅच. सामना कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण सातत्याने बघितलेले आहे. या मॅच मध्ये आपण चढ उतार बघितलेले आहेत. या मॅच मध्ये अप्स अँड डाऊन आपण बघितलेले आहेत. पण बघूया 1 बॉल 2ची गरज. साहिल परतला. स्ट्राईक रोटेट झाली, त्याचा फायदा वावंजे संघाला मिळालाय. पण अजून या मॅच मधला सस्पेन्स कायम. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. जीतू 1 बॉल. विजयासाठी 2 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. 1 चेंडू 2 धावा. साहिल परतला. अनुभवाची कमी या ठिकाणी आपण बघताय. फार कमी वय आणि त्यामुळे कुठेतरी तो दबाव त्याला झेलता आला नाही. बघूया न्यू बॅटर मैदानावरती जीतू आपल्या संघाला जिंकून देईल का. कौतुक करेन मी शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं ज्याने हा झेल टिपला. फार कठीण असं विकेट किपरला झेल पकडता आला नाही, क्लोज किपिंग करत असते. पण बघूया 1 बॉल 2ची गरज. वावंजे जिंकणार की जिंकणार कोपरा संघ. दोघांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, पण विजय कधीच मागून मिळत नसतो. त्यासाठी अशा प्रकारचा संघर्ष नेहमीच आपल्याला अपेक्षित असतो. बघूया संकेत रानडेने कुठेतरी आज जागी गेले. 1 बॉल. समोर खेळतायत, फिल्डर येत आहेत, मिड ऑफला झाली आहे चूक आणि अशा प्रकारे सामना कोपरा संघाने जिंकलाय.